जल्लोषपूर्ण वातावरण तर आहेतच. आपण काही युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना विचारूया किती आनंद वाटतोय, काय नेमकं परिस्थिती? आनंद म्हणजे खूप जास्त आनंद आहे की खूप मोठं आमचं सर्वच पक्षाचं खूप जास्त नुकसान झालं. गद्दार साईडला गेले, त्यांनी खूप आम्हाला आव्हानं दिले, प्रति आव्हानं दिले, पण त्या आव्हानाला पुरून उरला एकमेव वाघ म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे. 1.5 वर्ष उशिरा खरं तर ही निवडणूक झालेली बघायला मिळते. 1.5 वर्ष उशिरा, त्याच्यानंतर कायद्यामध्ये खरं तर ही निवडणूक अडकलेली आणि अखेर 10च्या 10 तुमचे निवडून आले. आता ह्या महायुती सरकारने कितीही प्रबोधन देऊ दे, पण या महाराष्ट्राचा सुशिक्षित तरुण आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहेत आणि यापुढेही येणारी विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते आपला सिंहाचा वाटा नक्कीच देणार आणि या विधानसभेत पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच भगवा फडक. महायुती सरकार पुलकड सरकार नक्कीच त्यामुळे जल्लोष पाहायला मिळतोय. सिनेट निवडणुकीत 10च्या 10 ही जागा ठाकरे गटाची चर्ची झाल्याचं पाहायला मिळतंय. धन्यवाद वैदई, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. थोड्याच वेळात उद्धव ठाकरेही बोलणार आहेत, त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. सध्या मातोश्रीच्या बाहेर